जर तुमचं चित्त विलीन होत नसेल, चित्तात राग येत नसेल, चित्तात द्वेष येत नसेल, चित्तात मोह नसेल, चित्तात अहंकार नसेल, तर समजून चालायचं की तुम्हाला सद्धम्माची प्राप्ती झाली आहे. बेरूप सद्धम्म. बाबासाहेबांनी धम्म दिला, पण बाबासाहेबांनी 3 भागामध्ये अधम्म, अधम्म आणि सद्धम्म. दिसून अशा प्रकारे किती सुंदर उदाहरण दिलं बाबांनी, किती सुंदर उदाहरण दिलं पहा. मग ज्या या पृथ्वीवर खोदली ही पृथ्वी, काय काय करतात त्या पृथ्वीवर, पण तिला राग येते का? अजिबात नाही. मग पृथ्वी म्हणजे आपली 3.5 हाताची काय आहे, याला पृथ्वी म्हणतो बाबांनी. हे पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 घटकांना बनलेलं शरीर आहे. याला पृथ्वी उपमाने बाबांनी या शरीराला पृथ्वी उपमा आहे. म्हणून विष्णू तुम्हाला विचलित होता कामा नव्हे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि निरंतर वाहत राहिली पाहिजे. मैत्री माणसाच्या मनामध्ये सतत आणि निरंतर वाहत राहिली पाहिजे. त्याला खिंड नाही पडली पाहिजे. सतत जसा पाण्याचा गंगेचा प्रवाह चालू नेहमी असते, नेहमी प्रवाह चालू असते, असा तुमच्या चित्तामध्ये, असा तुमच्या मनामध्ये मैत्रीचा प्रवाह चालू असला पाहिजे. तेव्हा तुम्हाला सुख मिळते, शांती मिळते, समृद्धी मिळते, दीर्घायुष्य प्राप्त होते, आरोग्याचा लाभ होते आणि तुमचं शरीर सुदृढ राहतंय आणि मन चित्त सर्व हे तुमचं अजिबात विकाराची शिकार म्हणत नाही. विकाराची शिकारच म्हणत नाहीये. लक्ष द्या. आणि म्हणून भिक्खूंनो, मैत्री एवढी आघात असली पाहिजे की तिचा प्रवाह कमी होऊ नका. मैत्रीचा प्रवाह कमी पडला का मग माणसाच्या चित्तात विकार निर्माण होतात. म्हणून तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. विश्व हे अमर्याद आहे, तपास लागत नाही. तुम्ही किती लांब गेले तर हे तुम्ही म्हणतात का आता हे आभाळ कुठं टेकलेलं आहे, बिलकुल दिसत नाहीये. हे अमर्याद आहे. अमर्याद आहे. म्हणून तुमची मैत्री अशी अमर्याद असली पाहिजे, याला सीमा नाही आहे. म्हणून तुमचा मैत्रीचा परिसर अमर्याद असला पाहिजे. तुमचे विचार भव्य आणि अपार असावे आणि त्यात द्वेषाचा लवलेशही नसावा. माझ्या धर्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही आहे. फक्त आपल्याकडे करुणा आहे हे पुरेसे नाही. मग आम्ही लग्न असं म्हणजे डोंगरावर करुणा, मैत्री, प्रज्ञा, शील लिहिल्यानं भागणार नाही. फक्त भिंतीवर लिहिलं करुणा, मैत्री, प्रज्ञा नाही. हे तुमची सतत तुमच्या मनामध्ये मैत्रीचा प्रवाह नेहमी सुरू असला पाहिजे. करुणा असून चालत नाही. तर त्याला मैत्री जोड असली पाहिजे. मैत्रीची जोड तेव्हा तुमच्याजवळ असेल तेव्हा तुमचं चित्त निर्मळ राहील, शुद्ध राहील. युद्ध कधी होणार नाही. बुद्धत्व प्राप्त होईल. बुद्धत्व म्हणजे बुद्धी, शुद्ध बुद्धी, पवित्र बुद्धी, निर्मळ बुद्धी, जगण्याची बुद्धी, वागण्याची बुद्धी, राहण्याची बुद्धी, खाण्याची बुद्धी, व्यवहाराची बुद्धी, प्रपंचाची बुद्धी आणि समाजामध्ये कसं वागावं याची बुद्धी. म्हणून अशा प्रकारे भिक्खूंनो, हा धम्म म्हणजे तो तेव्हा सद्धम्म होणार आहे की तो करुणेपेक्षाही मैत्री शिकवेल. तेव्हा करुणेच्या पेक्षाही मैत्री शिकवेल तेव्हा तो सद्धम्म होईल आणि तो सद्धम्म आहे. म्हणून अशा प्रकारे तथागताने सुंदर प्रकारे भिक्खूंना उपदेश केलेला आहे. म्हणून पहा तुम्ही, तर आम्ही एक तिथून पाकिस्तान फक्त 25 किलोमीटर आहे. बाळा मेडिटेशन आहे. बाळा मेडिटेशन गुजरातमध्ये. तिथे गेलो आम्ही. पहा, आणि त्या ठिकाणी 10 दिवस विपश्यना केल्यानंतर एक जैन धर्माचे चावला, डॉक्टर चावला, त्यांनी आपल्या गावा एवढं विपश्यना बांधली. पहा,
हा इतका करोडपती अब्जोपती माणूस बघा. आणि 10 दिवसाचं ध्यान केल्यानंतर आम्ही नंतर त्या डॉक्टर साहेबांनी काय केलं पहा. जैन धर्माचा माणूस, जैन धर्माचे काहीतरी गुणी होते ध्यान करायला, पण त्यांनी तेवढा त्यांना रिस्पेक्ट दिला नाही, त्यांची इज्जत केली नाही आहे एवढी भिक्खू संघाची इज्जत केली. कारण ते भिक्खू संघाला दिलं, तेवढ्याच उद्घाटन करायला लावलं, आम्हाला प्रवचन द्यायला लावलं पहा. आणि त्या ठिकाणी म्हटलं आमचे डॉक्टर साहेब चावलाजी यहाँ पर दो शब्द बोलेंगे. तो डॉक्टर साहेब बोले कि भगवान बुद्ध का भिक्खू संघ ही धर्म का प्रचार कर सकता है और इसीलिए हम भिक्खू संघ को बहुत मानते हैं. हा लक्ष द्या, जैन धर्माचा माणूस हा विपश्यनेचं केंद्र खोललं डॉक्टर चावलाजी. हा म्हणून माता भगिनींनो, अशा प्रकारे ज्यानं धर्म अंगीकारला, ज्यानं मैत्री अंगीकारली, ज्यानं समता अंगीकारली, ज्यांच्याकडे बंधुभाव आहे, तो मनुष्य कुठल्याच जातीचा, धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा का असेना. इथं जातीचा, धर्माचा, पंथाचा, संप्रदायाचा संबंध नाहीये. इथं संबंध आहे की माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे. हा इथं जगण्याचा एक फार मोठा धर्म आहे. हा काय हरकत आहे बाबा. कोणी म्हणते की हा धर्म माझा आहे, तो धर्म माझा आहे, हा धर्म माझा आहे. अरे भाई, धर्म धर्म तो सब कहते हैं, धर्म 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 तो सब कहते हैं, लेकिन धर्म ना समझे कोई, चित्त की शुद्धता वह सुख है. ज्यांच्या चित्तामध्ये सुख आहे, मनाचे बिघडले वर्म, वाईट करते कर्म, मग म्हणजे धर्म धर्म काय करेल धर्म. हा अशा प्रकारे आज आपण सत्य म्हणजे धर्म आणि सद्धर्म या दोनचा या ठिकाणी भेद पाहिलेला आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली पहा. हे कथा सुंदर कथा सांगितली पहा. हा ते कथा तुम्ही ऐकाव. खरंच तथागत काय म्हणतात पहा. त्या कथेमध्ये ते कथा म्हणजे सांगितली ती स्मरणीय आहे, म्हणजे आठवण घेण्यासारखी आहे. पूर्वी एकदा श्रावती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत होती. विदेशिका तिचं नाव होतं विदेशिका. हा म्हणून ती कुलीन स्त्री, कुलीन म्हणजे सिलवान, खूप मोठी गुणवान. तिला रागच येत नव्हता. सारं गाव तिचं नाव काढत होतं की काय मुलगी आहे, काय बाबा ही मुलगी आहे, या मुलीला अजिबात राग येत नाही. हा पहा, म्हणजे तो त्या मुलीचं नाव निघायचं गावामध्ये, भयंकर नाव निघत पहा बरं का. आणि मग काय झालं पहा. तर पूर्वी त्या ठिकाणी सभ्यता, लीनता आणि सौम्यता हे तीनही गुण त्या मुलीमध्ये होते. सभ्यता स्वभाव चांगला, लीनता कुणी बोला, वाईट बोला का चांगलं बोला, त्याचा राग तिला माऊलीला येत नव्हता. एवढी लीनता होती. लीनता असली पाहिजे. शब्दाने शब्दाला जर उत्तर देत असेल तर त्या ठिकाणी चित्त भडकते, मन भडकते. कोणी तिकडून वाईट बोलत असेल तर तुम्ही थोडं मुख राहावं. पहा किती त्या ठिकाणी आपलं कल्याण होते. हा कारण तिकडून जर कोणा पेट्रोल फेकलं तर आपण तिकडून पाणी फेकायचं. पाणी पण केव्हा फेकतात पाणी. मना सारी बेमानी मन त्यासाठी किती निर्मळ पाहिजे माया. किती तिला शुद्ध करावं लागते. इकडं तर छकडता पापड लपकत डोळ्यामध्ये असं मन भडकते का नाही. अरे 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 पहा. म्हणून लीनता एवढी लीन होती ती माऊली, खूपच लीन होती. सभ्यता स्वभावाने एकदम परिशुद्ध. आणि तिसरा गुण त्या माऊलीमध्ये होता सौम्यता, म्हणजे समता, समसमान. हे तीनही गुण त्या मुलीमध्ये होते. आता लक्षात द्या, या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती, तिचे नाव काळी. ती मोठी हुशार, सकाळी लवकर उठणारे आणि कष्टाळू अशी ती मुलगी होती. काळीने स्वतःशी विचार केला की माझ्या मालकिनीचे ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही, किंवा तो ती प्रकट करत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे करतोय, बजावतोय म्हणून तिचा क्रोध प्रकट होत नसेल. मी तिला कसोटी लावली पाहिजे. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली
पहा, त्या काली नावाच्या दासीने किंवा माझ्या मालकिणीचं नाव खूप आहे या गावामध्ये की काय बाई आहे. हा, आता कदापि मी ताबडतोब काम करत असेल म्हणून माझ्यावर खुश असेल. हा, हिची कसोटीच पाहिजे म्हणे त्या मालकींची. पहा, ते सौम्य स्त्री होती ना, 3 गुणांना परिपूर्ण. आता या बाईची कसोटीच पाहतो म्हणे. ती दासी म्हणे, पहा आता कसोटी कशी आहे. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठली? मोलकरी म्हणाले, त्यात काय आहे बाई साहेब? रागावून आणि चिडून ते मालकीन म्हणाली, त्यात काही नाही. काय लभाड कुठली? मोलकरीने विचार केला. राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे, कारण ही मोलकरी तिचं हे सत्व पाहत होती. किंवा खरोखरच या आमच्या मालकीन बाईच्या मनात राग येत नाही काय पाहतोच म्हणे आता. कारण कुठल्याही गोष्टीला कसोटी आहे. कसोटी घेतल्याशिवाय माणसाला काहीच प्राप्त होत नाहीये. किती कसोटी दिली जीवनामध्ये, भयंकर कसोटी बा. किती कष्ट, किती तप, किती जप. ती एका तांदळाच्या दाण्यावर सिद्धार्थ गौतम त्यांनी जीवन जगलं. किंवा एखाद्या झाडपालाच खात म्हणून रोज झाडाचा पालाच खायचे, नाहीतर मग किंवा एकच घास, नाहीतर मग 5 घास, नाहीतर फक्त वाटीभर अन्न. कोण्या दिवशी काहीच नाही मिळालं. शरीर शिन्न झालं होतं, मास सुकून गेलं होतं, रक्त आटून गेलं होतं. कसोटी लावली ना, मग त्यांनी पाहिलं की याच्यात काही पडलेलं नाही आहे. तुम्ही थोडीशी कसोटी लावा की मी माझ्या काया वाच्या मनानं कुठं पूजन करतो की कुठं भजन करतो हे पहा ना. हे तर कसोटी लावा की आम्ही कोण्या ठिकाणी पूजन करून आपल्याला काय प्राप्त होते एवढी कसोटी लावा. कसोटी लावलीच पाहिजे. सत्य आहे का असत्य आहे, हे सत्य आहे का ते सत्य आहे, कसोटी लावा ना. त्यांनी काही सत्याला कसोटी लावली, बाबासाहेबांनी काही सत्याला कसोटी लावली, यशोधरनं काही सत्याला कसोटी लावली, रमायनं काही सत्याला कसोटी लावली, सावित्री आईनं काही सत्याला कसोटी लावली. अंगावर शेण फेकलं तरी मुलीला शिक्षण दिलंच. 4च मुली होत्या शाळेत. ते 4 जातीच्या 4 मुली, 4च मुलीला शिक्षण दे. ज्योतिबानं, सावित्री या 4च मुलीला शिक्षण दे. जर ज्योतिबाने या 4 मुलीला शिक्षण दिलं नसतं आणि पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये जर ज्योतिबाने शाळा काढली नसती ना, अरे आज तर या बायाले का या जगातल्या, बरं जगातल्या बाया म्हणतो, भारतातल्याच नाही आहेत. हे जे शिक्षण देण्याचा अधिकार जो दिला ना, हा शिक्षण देण्याचा अधिकार सर्वात खरी विद्येची देवता ही सावित्री माता आहे. माळी समाजाचे विचारे आपण समाज मानत नाहीये. इथं काय, इथं माणसाने माणसासोबत कसं वागावं, तो माणूस जर माणसासारखा वागत असेल तर इथं जातीय भेद नाही आहे, आत्मभेद नाही आहे, माणसाचा भेद नाही आहे, इकडचं तिकडचं नाही आहे. इथं बौद्ध धर्मामध्ये समता आहे, समसमान आहे वातावरण इथं. मग इथं समसमान आहे म्हणून विषमता आहे. आता उद्या तो विषय आहे विषमतेचा, पाक कसा आहे, खूप जोरदार विषय आहे, बाबासाहेबांनी रेखाटलेला आहे. म्हणून